जय शिवराय मित्रांनो, कशी आपली मंडळी सगळे मजेत आहे ना. आपण होतो झोपून, तर आता आपली झाली वापस काढून. तर भावानं म्हटलं सांगून दिलं ट्रॅक्टर, मला काही माहीत नाही झोपूनच. तर म्हणजे आता ट्रॅक्टरला वावरात जामचं आता काही नाही. आपण जसं उठलो तसं तिकडं तोंडा पाणी घेतलं काही नाही. तर चालला मग वावरात ट्रॅक्टर पाहिला. पाहून आता कोणाचं ट्रॅक्टर आलं तर पाहिला का सांगा लागेल त्याला घेऊन चालला भेटून आपण वावरात. वावरात चालू आहे काढणं. तर हे केलं पुरं आपण केलं यावर चालू आहे इथं काढणं. चेतन राऊत त्याला भेटून आज तुम्हाला काढून राहिलं. चालू आहे नंबर 1ची पराठी काढून राहिला. एक बी ना सुटत आहे, नरम वावर आहे ना म्हणून ना सुटत आहे. 1 नंबर चालू आपलं काढणं. 2 मुड्डण झाली तिकडलंही काढणं आपल्याला दिवस इथं जाते. आपला पुरा बस खाली आपल्याला. चला भेटून समोर. सायलाला आपल्याकडं म्हणते वावरात चाल म्हणते, गाय आणायच्या म्हणते. तिकडं पराठी काढणं चालू आहे. कुठं गाई बांधतो म्हणते. आजवर झोपला तर का माहीत नाही. आजवर बांध म्हणलं तर माझ्या वाराकडे 4 आहे म्हणे. आता म्हणजे तोडतोड करायला लागते म्हणते. पैसे दे म्हणलं तर नाही म्हणते. देन तर पैसे बरे किती लागते म्हणते. दे 50,000 दे. कुठे 4 तसं होते का. तर इकडे चालू आहे आपलं पराठी काढणं. नाही तसं नव्हत ना. तसं राहिलं तर कवाच्या झालं चालत. हे तोडाच्या साईडला मग आपली एक दिवस तोडून टाकायला का नाही. तर चला मित्रांनो, आपण जेव्हा साईडच्या वराकडे त्याच्या गाई आणायला नाही का. चला भेटून आपण समोर. ते चांगली परत निघली म्हणजे अशी, तर त्यासाठी वलं वावर पाहिजे. यानं काल कळलं होतं तवाच भिरही नव्हती का म्हणे. भेंडी लावतो म्हणे. तिथं एकही ना लावला आत लागेल. भेंडी ना लावली इंच्यावर ना लावला. लावतो करे मार घाई करे, मार घाई करे का. कारण आपल्याला झोपडं बांधावं येतो. हे काय आणि झोपलो असं रात्री रातभर ठेवलो बाप्पा तिथं. एकही काम नाही. मस्त जेवण घेतलं मटण आणि झोपून गेलं. मग वरती 3 जाऊन ठोकायचं म्हणे. मला भेव लागते म्हणे. काही बैलाची घुंगरं वाजते म्हणे रात्री. हो भेव लागे जायला जास्त लागे. आपण घेतच नाही. घुंगरं वाजे काही वाजे काही बोंबले सेस. आपला 12 वाजता रात्रीचे 12 वाजता लोक कल्याण आलं तर आमच्याकडं का चालू आहे म्हणजे. मग त्याला आपण जेव दिलं होतं. येणार नाही भाजी म्हणे बोट तिखट आहे म्हणे. रे बाप मा पुरी दारू उतरली म्हणे. तो एका पोडीत मिळाली. तर दारू पेतेच कैले प्या लागते म्हणजे. थकवा काढा लागते म्हणे. आम्हाला तर नाही काढत म्हणलं थकवा. खेळ फक्त काय लागते म्हणतो. हाच आहे मग. चाललो आपण आता साईलसोबत वावरात. का मोठे भाजी इकडं सोला जमा झालेला आहे. पराठीतून जाऊन का चांगली जागा पाहिजे. बंद कर. चाललो आपण आता भेटून आपण आता वावरात. चला आता साईलच्या वावराकडे. साईलनं आणलं आपल्याला. बे मग तुझं ना बे तर उभं राहा लागते ना. तो गायण्याच्या साईलच्या आपण आलो आता इकडं. साईल म्हणते आताच धुतो म्हणते. मग तुझ्या पागला उभं काय करते नाहीत म्हणून तसं मग राग येते. मायबाप गाण मोडून. चाललो आपण आता साईलच्या गाय घेऊन. काम आहे आपल्याला वावरात. तर साईलला समजत नाही. आपलंच लावते साईलचं झोपडं आहे तिकडं. 4 प्रकारचे ठोकलेत पाहून घेऊन. त्याला साईलच्या झोपड्याला झाला रेडी. जमला मस्त जमलं. पुरा ओके मध्ये काम झालं साईलच्या. आता साईल इथंच गाय बांधन बढ्या. बकऱ्या घेतो म्हणते, काय कोंबडे घेतो म्हणते. काय समजत नाही बा साईलचं. चला आता साईल जाऊ. ते लाईन गेली म्हणते. आता गाई पाणी पाहिजे तर कडून माझ्या टाक्यावर न्यायला का. आता आपल्याला उपायच नाही. चला कडून माझ्या टाक्यावर आता 16 येईल. हे ड्रामेच ठेवायचे का. हां कांदा ठेवायचा आहे. हां च्या घराकड घे ना तर. चाल टाइमपास नको करू. सडकांची गायची. चला मित्रांनो आता आपण हेच काम आपल्याला जास्त घरी. गाय बांधा, गाय न्या, पराठी कापूस काढा, पराठी काढा. चला भेटून समोर. चाललो आपण आता मित्रांनो. गाईला पाणी पाजला तर आपण चाललो होतो आपल्या वावराकडे. साईल म्हणते वावराकडे बांधून घेऊ म्हणजे. ते आज पराठी काढणं चालू आहे. आजच्या दिवस बांधून घेऊ म्हणलं. मग काही चारा राहील नाही. मेंढ्याला टाकतो नाही सर सकाळी म्हणते. जाऊ दे आमच्या दुधाच्या गाय आहे बा, टाकू नको म्हणलं. ठेवलं आपण. चला भेटून आपण आता पोहोचल्यावर तिकडे. आता साईलचे मावशी आले भेटायला साईलला. साईल म्हणते भेटून घेतो म्हणते मावशीसोबत. जान बे मावशीसोबत भेटून घे ना. हा गोटा धुऱ्याच्या धुरं आहे का तुझा. चाललं आपण आता साईल म्हणजे मावशीसोबत मग भेटून म्हणते गाय बांधून आल्यावर. ठीक आहे. तर चाल दूध पाहिजे तुमचं मावशी. मेंढ्या दोले नाही म्हणते. मग
संध्याकाळी जेव म्हणते साईडले दूध दोघीन म्हणते मेंढ्या तेव्हा पिऊन घ्यायची म्हणते. ठीक आहे म्हणते साईड तूच पेजो मला पेजो म्हणते मी ना पेत रे भाव म्हणलं काय आपल्याला जमत नाही. ते घी खा म्हणते घी ओरिजिनल घी राहते बे खाते काय ताकद वाढते ना. हो रे आम्ही मागे गिट्टीन नेली साईडला वाटलं देशी घी खायला तर चांगलं ताकद येईन पाहतं याच्या मोठं माझ्या घरी तूप बनवलं आहे खाल्लं वाटीभर तूप बनवलं म्हणे आत्ता म्हणे घे म्हणे साईड तिथून कोण ट्रॅक्टर नेलं बे. चला भेटून आपण समोर. गाय पाय पराठीत बांधली एवढी चांगली पराठी आहे बोंडो लब बोंड आहे. जेव्हा बोंडो फुटत तेव्हा नाही ना आता भलत्याच वेळेस आले पुरी फुल बाय फुल पाती खमसून धरली आहे पराठीले. विचार आहे काढावं का ना काढावं साहिल सांग तू. साहिल आपले सजेशन देऊ शकता तुम्ही काढावं का ना काढावं सांगा साहिल बेटा. पाणीने एक फवारणी जर चढवली का नाही आत्ता ते रंगात पण जाऊ दे तसं काही करू नाही. चाललो आपण घरी जेवण नाही केलं आपण सकाळी उठून आलो तुम्हाला तर माहीत आहे. तर आपण आता घरी जेवण करायच्या मग अजून वावरत यायचं इकली तिकली दिवसभर याच्या मी इकडं सांग हा ट्रॅक्टरच्या साईला आपल्या साथीला आज भेटून जाऊ का नाही बे ऐकून जा. चाललो आपण आता घरी सेवन करायला. चला आपण भेटून फिर खेत नाही चलो आपलं जेवण झालं तू झालं आपलं. आता आपण चाललो वावरात ट्रॅक्टरसाठी पाणी घेऊन. चिकम खाता चिकम करून नाही चिकम खाले कोणी तर माहीत नाही पाहिजे बाबा आमच्या का खाते कोण तर माहीत नाही. मेंढ्यावर गेले आता साईला तर त्याच्याकडं जेवण म्हणते घरी जेवत नाही म्हणते महिना सांगितलं आमच्या जाईले बासुंदी करायला. तर साईड चालला तर पाणी घेऊन तेव्हा त्यासाठी पाणी आणजा म्हणलं साईडले. तर मावशीसाठी लावू द्या कायचं तुला म्हणेन ते हा हो. तर आता बाबा म्हणते आपल्या ट्रॅक्टरवाले जेवण करायला चालते म्हणते घरी. तो काही एवढा मोठा माणूस आपल्या घरी पाहिजे जेवण का तुम्ही सांगा मित्रांनो काय यार. त्याला भेटू आपण तिकडं पोचलो मित्रांनो वावरात. आपल्या अर्ध म्हणजे झालं पूर्ण काढून थोडंसंच राहिलं एखादा एकर राहिला आहे. साईल येते मग हात सुरू करून रिचार्ज ना मारतात तुला मारणं गोष्टी खूप सांगते तुझा धंद्यांच्या. त्याला भेटेल मस्त फोन राहिला आमच्या आराम आहे. फ्री फायर चालू आहे ट्रॅक्टरवाला बी आराम घेतला आता गरम आहे उन्हाळी तर आपण आराम आहे. त्याला भेटेल आपली पराठी एक वर काढून झालं हेवालं पण हेवालं काढून पराला बापा साईल म्हणते का जरा असं येतही नाही म्हणते का आपल्याला पैसे देईन बा ज्या बा फिरायला म्हणजे हा कोण ह्या तुरंग खाणं का याले पैसे देणार आहे काय त्यासाठी असते झोपणं झोपछाप ठिया कशासाठी बनवला. आम्ही झोपलो एक एक झोप दिल्या दोघांची. आता हा काही येऊन नाही राहिला तर आमच्या गाई पाणी पाहिजे जायचे आहे बाबा यायला लागेल ते काम करायला लागेल आम्हाला. ऊनही भाई आहे ऊनही लगेच आहे 4 वाजता पाणी पाहिजे ना ते चांगल्या पितीन ना पितो आज उगायला पेतेस तर हे हिरवा खाते त्याला भूक लागते खाऊनच राहिलं त्या एक वार झाला काढून दिवस बोका पेलो मी ते बाटल दुसऱ्या दिवशी भरून मी तर नाही बाटल पण त्याला भेटून मग आपण समज. मित्रांनो अशोक मोठ्या बा आलते माणसू अशोक मोठ्या बा आलते ना म्हणे कोण वारे म्हणे इथं बसल्या का आम्ही म्हणलं हो म्हणलं बैल बांधले मस्त घे पर आले. कुठं बांधले हा इथं बांधले ह्या परत बांधला पाहिजे हिरवे हिरवे ना बांधत म्हणे जास्त फुगलेत मग चालतील ना म्हणे वाकरायला. चला भेटून मग मित्रांनो आपण ते गाय पाणी पाजून म्हणते पहिलं मोटर चालू करून पाहू म्हणते. आता आपण चालू मोटर चालू करून मोठे वाहने बांधले इकडं आणि एक गाय बे तिला बांधलंस का तर साईल इले बांधून ठेवलं इले सोड म्हणत तिला सोडलं बे ते हिंडे म्हणते नसते असे चाराटा पाहिजे मोठे पाय बरं लंबे चक्रे तिकडं असं हिरव्या चारा बांधल्या पाहिजे इथं बांधले. चल आपण साईडला मेंढीवाल्याची कला येते पण कारण की मावशी होते ना त्याची लागते तिकडं गेला तू आपल्या मावशी कर खाऊन ठेवा मोठे व्हायचा गहू वटाणा बे वटाणे वाट नको जाऊ हे होते मोठे अरे का कोणी दिसत नाही वावरात काही नाही ऊनही वरतून एवढं टेम्परेचर आहे नाही तर आम्ही दुपट्टा हे सोला आम्हाला खायला ठेवला मोठे पण हिरवा तुम्ही राहायचा म्हणे खात जा म्हणे. चाललो आपण आता मोटरकडे चला भेटून कोणाला आपल्याला हॅलो हॅलो
शेतात कर ना बे. गावात कोणीकड कोणीकड आहे चोर इकडं वावराकड तू रिकामी येन बी इकडं. रिकामा नसतं काय साईले वाय टाकायला लावले ते मोठे बाबांना मग नाही का तर नाही का यांना का 3 पेजची मोटर आहे तर अर्थिंगले न्यूट्रल नाही टाकायला लागत. यांना का न्यूट्रल टाकून ठेवला होता ना. असा कास्तकारी करून ठेव. कशात कास्तकारी करशील हो रे. असं कास्त लाईन आली यानं साला मॅटानं न्यूट्रल टाकला अर्थिंग. 3 पेजच्या मोटरला अर्थिंग टाकताना ना पाहिलं बाबा मग मीनं पाहिलं वायरा करून कावे पेटू दे मोठे बाजी मशीन काही ले होतं मी एवढं तू गायांना हा चला तर साईल गाय आणते मोठे बाबा आले. चला आता एक आणली पण साईडला काही एक गाय भेटून नाही राहिली मोकाट सोडली ते म्हणलं दोन्ही सोडून दे म्हणलं. मग ते राहते सोबत ऐकतही नाही. एका सोडून दिलं हिला बांध ठेवलं पाहिजे ना. तर आपण म्हटलं आराम करून आपला ज्याला करतो एक गायची चला भेटून मला ट्रॅक्टर आपण चाललो आता जेवण करायला. त्यावर झालं काढून आपलं साईड गेलं आपल्या गाय घेऊन वावराकडे. गायचे झाला नाही मेंढ्यावाले बाई काढायलाही उशीर नाही मेंढ्यावाले ह्यालाही उशीर नाही. चालते का चालू द्या गेली आपण गेली गोबी. चलो आपण चलने के लिए खाना खाने के लिए 11 वाजता आपण घरी गेलोच नाही. ट्रॅक्टरचं थांबलं जाऊन ट्रॅक्टर लेट आणलं एवढी काढली पर आला पुढे गेला माझी मला. चालतो आता घरी भूक लागली आता आपल्याला. चला आता घरी भेटू मग तुम्हाला जेवण घ्या. आपण आणखी चाललं जेवण झालं. आता चाललो आपण आणखी वावरात. आपण टी व्ही बी काढून चाललो आहे मराठी काढून चाललो आहे. सरपंच साहेब आले आहे गाडी आणली बाप्पा कुठे गेलं तर माहीत नाही. गाडी लावली की त्याला भेटून आपण आता वावरात डायरेक्ट आपल्या वावरात मेंढेवाले आले आहे. तर मोठे बाबा जेवण करून राहिले ते म्हणजे जेवण करत आपल्याला. पण ते वावरात आहे आता घरी गेलं जेव्हा ते पोरटते वावरात आणि बिचारे जो काय खाय भाकर खायची द्यायची. येतो म्हणलं घरून तुरी काढून चालू आहे म्हणलं पाहुणे येतो म्हणलं घेऊन द्यायला लागला. तर मग चालून राहिलेत मेंढऱ्या अर्धी घरी काढून होता. बोरगाले बिजाचे आपल्या काढायला पण काय होत नाही होते ज्याला कारण तिकडंही चालू आहे का. चला मराठी काढून आता थोडीशीच राहिली आहे जास्त ना राहिली आहे. त्याला म्हणा मस्त चारून टाका खा बोंड खाते मस्त. 6 वाजलेले आहे म्हणजे आपली पराठी काही काढून झाली आणि डेरा इथंच मांडला आहे. चला एवढीच राहिली आपल्या आता. चाल रे या आहे चाललेल्या काढून आता हिची मजा घेतली. आता वरी वैदिक स्कूल नाही जाता बरोबर जाते म्हणते 20 दिन लागते म्हणते जाने को गाव सांगत होत्या तरी गोष्टी. चला आपण आता आपला ब्लॉग इथंच एंड करून तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो. बाय बाय.